इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया निश्चित करण्यात आली। महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीत 6 जागा अनुसूचित जातीसाठी, 17 जागा नागरिकांचा मागास वर्ग आणि 42 खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या। एकूण 65 पैकी 6 जागा अनुसूचित जातीसाठी, पैकी 3 जागा महिलांसाठी, 17 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, पैकी 9 जागा महिलांसाठी तर 21 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत। एकूण 65 जागांपैकी 33 जागांवर महिलांचे आरक्षण असणार आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी 16 प्रभागातील 65 जागांमधून आरक्षण निश्चिती करण्यात आली। सुरुवातीला अनुसूचित जातीच्या 6 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले। त्यामध्ये प्रभाग 1 प्रभाग 3A आणि प्रभाग 7A या 3 तसेच शासन निर्देशानुसार 16A अशा एकूण 4 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या OBC 9 जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले। त्यामध्ये 5A, 8A, 11A, 12A आणि 13A या 5 जागेवर महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले। प्रत्येक आरक्षणाच्या चिठ्ठ्या करून कुणाल कुंभार, सई खोंद्रे, कार्तिक राठोड, उत्कर्षा सावंत शालेय विद्यार्थ्यांचे काढण्यात आल्या। त्यानंतर सर्वच प्रभागातील 50% आरक्षणानुसार प्रत्येक प्रभागात 2 जागा यानुसार महिलांसाठी ठेवण्यात आल्या आहेत, तर उर्वरित जागा या सर्वसाधारण यासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले। या निवडणुकीत 6 जागा अनुसूचित जाती जमातीसाठी, 17 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC आणि 42 जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। शेवटचा प्रभाग क्रमांक 16 हा 5 सदस्यीय असल्याने या प्रभागात 3 जागा महिलांसाठी आरक्षित असून त्यामध्ये सर्वसाधारण गटातून 2 तर इतर मागास प्रवर्गातून 1 महिला आणि 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असून केवळ एकच जागा ही सर्वसाधारण असल्यामुळे या प्रभागातून उमेदवारी देताना सर्वच पक्षातील नेते मंडळीची मोठी कसरत होणार आहे। या आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी उपायुक्त नंदू परुळकर, सहाय्यक उपायुक्त रोशनी गोडे, निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, रवी राजपुते, विठ्ठल चोपडे, उदयसिंग पाटील, अजित मामा जाधव, सदा मलाबादे आदींसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। इचलकरंजी प्रतिनिधी रसूल जमादार। निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे जे आम्हाला टाइम टेबल दिलं होतं त्याप्रमाणे आज इचलकरंजी महानगरपालिकेचे आरक्षण सोडत अत्यंत शांततापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेले आहे। आपण बघत असाल की या नाट्यगृहाच्या हॉलमध्ये जवळपास 1100 सीटची कॅपॅसिटी असताना संपूर्ण हॉल भरलेला होता, पण अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे ही आरक्षण प्रक्रिया पार पडल्यामुळं कोणाचंही याच्यावर ऑब्जेक्शन आलेलं नाही। ही अत्यंत चांगली बाब आहे आणि येणाऱ्या निवडणुका ह्या निवडणूक आयोगाचे जसे निर्देश प्राप्त होतील त्या पद्धतीने आम्ही पाडण्यासाठी सज्ज आहोत। सर्वच पक्षाचे नेते होते, कुणी ऑब्जेक्शन घेतले नाही, शांत पद्धतीनं आजचं प्रक्रिया पूर्ण पडल्या, त्याबद्दल कसं वाटतं? म्हणजे पहिली महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेचं हे पहिलं खरं तर निवडणूक आहे आणि त्यामध्ये सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला, पण त्याचबरोबर शांततेने इथं त्यांनी ही प्रक्रिया सगळी पाहिली, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, कारण आम्ही पारदर्शकरित्या त्यांच्यासमोरच सगळ्या चिठ्ठ्या काढल्या, चिठ्ठ्या तयार केल्या, चिठ्ठ्या त्यांच्यासमोरच काढल्या, त्याच्यामुळं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं त्यांना आम्ही वाव दिला नव्हता। पण सर्वच पक्षांचे इथं पदाधिकारी होते जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, ते बरेच जण इथं उपस्थित होते, त्यामुळं आजचंही खरं तर शांततेत पार पडल्याबद्दल मी सर्वच पक्षांचे खूप आभार मानते आणि असंच निवडणुकाही शांततेत आणि पारदर्शकपणे पार त्यांनीही पाडाव्यात यासाठी त्यांना आवाहन करते। धन्यवाद।